आणि आता एक ब्रेकिंग येते ती म्हणजे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या युनियनने पाठिंबा दिलाय। बेस्ट संपाबाबत त्वरित तोडगा काढला गेला नाही तर शनिवारी मुंबई महापालिकेचे सफाई कामगार, मलनिस्सारण तसंच रुग्णालय आणि इतर कर्मचारी आंदोलनात उतरणार आहेत असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनने दिलाय। त्यामुळे वाहतूक सेवेपाठोपाठ आता मुंबईकरांच्या नागरी सुविधांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। बेस्टचा संप अद्यापही सुरू असल्याचंच पाहायला मिळते। आज बेस्ट कर्मचाऱ्यांच्या या संपाचा चौथा दिवस आहे। आज एकही बस मुंबईच्या रस्त्यावर धावलेली नाहीये। कल पालिका आयुक्त, महापौर इनके साथ में बैठक हुई है, लेकिन तोड़गा अभी तक कुछ निकला नहीं है और जो भी वो कह रहे हैं उसमें कामगार संतुष्ट नहीं है। जो कामगार के लिए चाहिए वो होना ही चाहिए। आजच्या मितीला कामगार सर्व एकत्र आहेत आणि कुठली कारवाई झाली तरी कामगार पोटापाण्याच्या प्रश्नासाठी मागे हटणार नाही। आज स्वतःच्या नोकरीसाठी आणि कुटुंबाच्या पालनपोषणासाठी आज सगळे कामगार पक्षभिक्षा बाजूला ठेवून एकत्र लढतायत आणि म्हणून आमच्या म्युनिसिपल मजदूरांनी असा निर्णय घेतलेला आहे की आज जर निर्णय झाला नाही, सन्माननीय तोडगा जर निघाला नाही तर महापालिकेचे संपूर्ण कामगार, कर्मचारी, अभियंते, परिचारिका, तंत्रज्ञ हे सर्व शनिवारपासून आंदोलन तीव्र करतील। बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला पालिका कर्मचारी आणि नातेवाईकांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर आता विद्युत विभागातील कामगारांनी पाठिंबा जाहीर केलाय। रात्री उशिरापर्यंत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर कोणताही तोडगा न निघाल्याने इलेक्ट्रिकल युनियनने आपले 6000 कर्मचारी आजपासून संपात सहभागी होणार असल्याचं जाहीर केलंय। सलग चौथ्या दिवशी हा बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। महापौर बंगल्यावरची उद्धव ठाकरेंसोबतची बैठक कोणत्याही तोडग्याविना निष्फळ ठरली आहे। त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल अद्याप सुरू आहेत। आज एकही बेस्टची बस ही रस्त्यावर धावलेली नाहीये। बेस्ट कर्मचारी संघटनेतर्फे आंदोलकांचा मेळावा घेऊन आता पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे। दरम्यान बेस्ट संपाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे।